कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरात राहणारी वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार ही पुण्यातील तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। हे संबंध तोडून टाकण्यासाठी वैष्णवीची आई शुभांगी आणि भाऊ श्रीधर हे तिला वारंवार विनंती करत होते, मात्र ती मित्राशी असलेले संबंध तोडत नव्हती। याच रागातून वैष्णवीची आई शुभांगी, भाऊ श्रीधर यांनी तिला पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथल्या एका भोंदूबाबाच्या मठात नेलं। त्या ठिकाणी वैष्णवीची आई, भाऊ आणि संतोष अडसुळे यांनी वैष्णवीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मित्राशी असलेले आपले संबंध तोडण्यास नकार देऊ लागली। त्यामुळे त्यांनी वैष्णवीला बेदम मारहाण केली। यामध्ये वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आतापर्यंत मयत वैष्णवीची आई शुभांगी, भाऊ श्रीधर, संतोष अडसुळे आणि देवठाणेमधील मठात सेवक म्हणून काम करणारा प्रशांत शेवरे या चौघांना अटक केली आहे। मात्र हे संशयित आरोपी पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीयेत। या प्रकरणात पोलिसांची संशयाची सुई मठातील भोंदूबाबा बाळकृष्ण महाराज याच्याकडे वळली आहे। ही घटना घडल्यापासून हा भोंदूबाबा पसार आहे। आता या बाबाला शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। तो हाती लागल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे।